नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण एक देश एक निवडणूक, चंद्रयान मोहीम, प्राथमिक क्षेत्र विकास कार्यक्रम आणि डेथ सेंटेनन्स, ज्याला या ठिकाणी आपण मृत्यूदंड म्हणतो, त्या मृत्यूदंडासंदर्भात ज्या काही एकूण न्यूज आहे त्या सर्व न्यूज या ठिकाणी मित्रांनो आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे ती या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम या ठिकाणी जी न्यूज आहे ती आहे एक देश एक निवडणूक या संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। एक देश एक निवडणूक, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, अलीकडेच केंद्र सरकारकडून कोविंद समिती, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कोविंद समिती आहे त्या समितीने स्वतःचा अहवाल या ठिकाणी सादर केला आणि तो अहवाल या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे। त्यानुसार देशव्यापी चर्चेनंतर या ठिकाणी आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक हे जे धोरण आहे या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल। या ठिकाणी एक देश एक निवडणूक हा नेमका प्रकार काय आहे हे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा प्रकारची दोन सरकारे आहे। या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये जी काही लोकसभा असते, ज्या ठिकाणी आपण सदस्य म्हणून खासदाराची निवड करतो, आणि राज्यामध्ये जी काही विधानसभा आहे त्या ठिकाणी आपण सदस्य म्हणून आमदारांची निवड करतो। यांच्या जी काही निवडणूक आहेत त्या एकत्रित घेणे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे काही पंचायत राज आहे त्या पंचायत राजची ही निवडणूक एकत्रित घेणे या संदर्भात जो काही धोरण आहे त्याला या ठिकाणी आपण एक देश एक निवडणूक असे म्हणतो। या ठिकाणी जी काही कोविंद समिती आहे या कोविंद समितीच्या शिफारशीनुसार जे काही राज्य सरकार आणि जे काही केंद्र सरकार आहे, राज्य सरकारामध्ये विधानसभा आणि केंद्र सरकारमध्ये जी काही लोकसभा आहे यांच्या निवडणुका या ठिकाणी एकत्रित घेणे आणि त्याचबरोबर 100 दिवसानंतर जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका घेणं असं या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। या न्यूज धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतात एक देश एक निवडणूक घेण्याच्या कल्पनेची शिफारस कोणत्या समितीने प्रथम केली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्या भारताचा लॉ कमिशन ऑफ इंडिया आहे, ज्याला या ठिकाणी आपण भारतीय कायदा आयोग म्हणतो, या आयोगाने सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक या कल्पनेची शिफारस केली होती। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 2। एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी कोणत्या घटना दुरुस्तीची आवश्यकता असेल या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्या राज्यघटनेचे कलम 83 आहे ते लोकसभेचा जो काही कार्यकाळ आहे त्या लोकसभेच्या कार्यकाळा संदर्भात आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कलम 83 मध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल। त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेचे कलम 172 मध्ये या ठिकाणी जे काही राज्यांच्या विधानसभा आहेत त्या विधानसभाचा जो काही कार्यकाळ आहे त्या कार्यकाळा संदर्भात हे कलम 172 असलेले दिसते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कलम 172 मध्येही घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे जर या ठिकाणी आपल्याला एक देश एक निवडणूक हे जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी करायची असेल तर। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय A। तर मित्रांनो, या ठिकाणी एक देश एक निवडणूक या संदर्भात जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या देशामध्ये 1967 साली एक देश एक निवडणूक या धोरणाच्या अंतर्गत पहिल्यांदा निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी चंद्रयान मोहीम नंबर 4 संदर्भात आहे। जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी। अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान 4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे। या मोहिमेसाठी आवश्यक जो काही खर्च आहे तो मित्रांनो या ठिकाणी 2104 कोटीच्या आसपास या ठिकाणी अंदाजित खर्च त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी याच्या अगोदर चंद्रयान 1, चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 अशा प्रकारच्या मोहिमा या ठिकाणी इस्रोकडून राबवण्यात आलेल्या आहेत। सरळ या ठिकाणी या न्यूज धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया।
चंद्रयान 1 मोहीम कधी सुरू करण्यात आली होती, म्हणजे जी काही प्रथम मोहीम होती ती केव्हा सुरू करण्यात आली होती असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो 2008 साली या ठिकाणी चंद्रयान पहिली ही मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। या मोहिमेमध्ये या ठिकाणी जे काही चंद्राचा पृष्ठभाग आहे त्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची मॉलिक्युल्स म्हणजे पाण्याचे जे काही अंश आहे त्याचा शोध या ठिकाणी या मोहिमेच्या अंतर्गत लावण्यात आलेला होता। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, चंद्रयान 2 मोहीम केव्हा सुरू करण्यात आली होती। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही चंद्रयान 2 मोहीम आहे ती मित्रांनो 2019 साली सुरू करण्यात आली होती। या मोहिमेच्या अंतर्गत जो काही चंद्राचा पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावर लँडरला उतरवणं हे या ठिकाणी या मोहिमेचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। परंतु या ठिकाणी जे काही लँडर आहे ते उतरताना क्रॅश झालं, परिणामी ही जी मोहीम आहे ती या ठिकाणी फेल झाली होती। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर अशा प्रकारे चंद्रयान मोहिमेविषयी आपण चर्चा केली। आता या ठिकाणी जो पुढचा आपला प्रश्न आहे तो आहे प्राथमिक क्षेत्रासंदर्भात, ज्याला या ठिकाणी आपण प्रायमरी सेक्टर ऑफ इंडिया किंवा प्रायमरी सेक्टर डेव्हलपमेंट या संदर्भात पाहतो। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1, भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर आहे आणि मत्स्य उत्पादनात जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे। नंबर 2 चे विधान, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्दिष्ट मत्स्य आधारित उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणे आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान आहे त्या विधानाची चर्चा करूया। तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे भारत हा जागतिक स्तरावर दूध उत्पादनामध्ये एक आघाडीवर असणारा देश आहे। हे जे पहिलं या ठिकाणी पहिल्या विधानामध्ये वाक्य आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। दुसरं वाक्यही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। भारत मत्स्य उत्पादनामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि पहिल्या क्रमांकाचा देश मित्रांनो या ठिकाणी चीन हा देश असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी आपलं पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 2 मित्रांनो आपलं चुकीचं राहील, कारण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे तिचा मुख्य जो काही उद्देश आहे तो म्हणजे या ठिकाणी मत्स्य उत्पादनामध्ये शाश्वत विकास, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट या ठिकाणी निर्माण करणे आणि त्याचबरोबर जे काही मत्स्य उत्पादन आहे त्यामध्ये वाढ करणे आणि येणाऱ्या काळामध्ये भारताचे जे काही एकूण मत्स्य उत्पादन आहे ते डबल करणं हे या ठिकाणी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 5 आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। वरील 2 विधानामध्ये केवळ विधान क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी डेथ सेंटेन्स ज्याला या ठिकाणी आपण मृत्यूदंडाची शिक्षा या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, द नंबर ऑफ डेथ सेंटेन्स इन इंडिया हॅज रायझन। Statement 2, the Indian government has decided to reduce the rate of heinous crime in India. Which one of the following is correct in respect of the above statement? तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान आहे त्या विधानाची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडील काळामध्ये भारतामध्ये ज्या काही मृत्यूदंडाच्या शिक्षा कोर्टाकडून दिल्या जातात आणि त्याची जी काही एकूण अंमलबजावणी सरकारकडून केली जाते यामध्ये वाढ झालेली आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। अलीकडील काळामध्ये केंद्र सरकार आणि जे काही आपलं भारत सरकार आहे ते एकत्रितरित्या प्रयत्न करताना दिसत आहे की या ठिकाणी जे काही हिनियस क्राइम आहेत म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारे क्राइम आहेत ते क्राइम या ठिकाणी कमी करणं हे या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने ठरवलं आहे किंवा त्या प्रकारे इंडियन गव्हर्नमेंटचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत। परंतु या ठिकाणी जे काही पहिलं विधान आहे त्या पहिल्या विधानाचं व्यवस्थित स्पष्टीकरण या ठिकाणी विधान 2 आपल्याला देताना दिसत नाही। परिणामी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। बोथ द स्टेटमेंट, स्टेटमेंट 1 and statement 2 are correct and statement 2 is not a correct explanation for the statement 1। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 सप्टेंबर जे काय आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे या ठिकाणी आपण
पूर्ण केला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सीरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या सर्व अपडेट या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।